आदरणीय उद्धवसाहेब या ठिकाणी येत आहेत। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या नीलमताई गोरे, बदामरावजी पंडित, दांडे सर, सुनील माने, शिवसेनेचे आजी माजी जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, येणारे सर्व मान्यवर नेते, उपस्थित शेतकरी बांधव, शिवसेनेचे पदाधिकारी, तरुण मित्र, बंधू आणि भगिनी, एका भयानक अशा परिस्थितीमध्ये आपण मराठवाड्यातली माणसात सापडलो आणि म्हणून या लोकशाहीमध्ये, स्वातंत्र्यामध्ये काय काय आपण बघितलं आणि काय काय आपल्याला बघावं लागणार आहे याचा विचार सुद्धा तुम्हाला आम्हाला सहन होत नाही अशा स्वरूपाचं चित्र आज तुमच्या माझ्या नशिबाला आले। आणि म्हणून हे सगळं चित्र बघितल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला, एका शिवसैनिकाला असं वाटतं की कशाला हवं होतं स्वातंत्र्य त्या छत्रपतीला। गेलेल्या स्वातंत्र्याची डोहाळे का लागली त्या स्वातंत्र्यवीरांना? एकता, अखंडता, समानता, बंधुता आणायला का आपल्याच मुठभर लोकांकडून हजारोंचं शोषण करायला, भ्रष्टाचार पाठीशी घालायला, काळे धंदे राजरोस चालवायला, भारतीय स्त्रीचे अब्रू वेशीवर टाकायला का परदेशात निर्यात करायला? कशाला हवं होतं स्वातंत्र्य त्या छत्रपतीला? कशाला हवं होतं स्वातंत्र्य शिवसेना प्रमुखांना? आणि आज कशाला हवंय स्वातंत्र्य खुर्चीवर बसलेल्या लोकांना? वेगवेगळ्या मार्गाने एकदा खुर्च्या आम्ही मिळवल्या, राज्याची देशाची सत्ता आम्ही मिळवली आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाला, जो शेवटच्या झोपडीतल्या माणसाला, या देशाचा श्रम करणाऱ्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जो न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय मागच्या काळात मिळाला नाही। या आम्ही आणलेल्या सरकारच्या, केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या काळात तरी आम्हाला मिळेल अशा स्वरूपाची अपेक्षा, ही भावना होती। परंतु आज तुम्ही आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून पाण्यासाठी तडफडतोय, कुठं हाताला काम नाही, शेतकऱ्याच्या जनावरांना चारा नाही आणि यासाठी खऱ्या अर्थानं जो बंदोबस्त करायचा आहे त्यापासून मात्र दूर पडल्याचं काम आज राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे। परंतु शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुखांनी दिलेली भूमिका घेऊन आम्ही सत्तेत आहोत नाही आहोत या बाबतीचा विचार न करता या देशामध्ये आणि राज्यामध्ये तुम्हाला मला 80% समाजकारण करायचं आहे, पदं येतील आणि जातील, पदाचा कधीही आपण विचार करायचा नाही या भावनेनं पक्षप्रमुख आज गेल्या सातत्यानं दरवर्षी जेव्हा जेव्हा ज्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जी नैसर्गिक संकट कोसळतात, ज्या ठिकाणी या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे आणि ज्या वेळेला या मराठवाड्यातली तुम्ही आम्ही जनता, जेव्हा शेतकरी माणसं आपण अडचणीत आहोत त्याच्या वेळेला तुमचे आमचे डोळे पुसण्यासाठी, तुमच्या माझ्या पाठीमागं खंबीरपणानं एक मदतीची थाप देण्यासाठी, तुमच्या माझ्या अश्रू पुसण्यासाठी आज सातत्यानं उद्धवसाहेब या ठिकाणी प्रयत्न करतात आणि त्यांच्या पाठीवरल्या थापेमुळे आज शिवसेनेचा पदाधिकारी, या मराठवाड्यातली जनता आज उद्धवसाहेबांच्या थापीमुळे आज या ठिकाणी भक्कमपणाने चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात। एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून या मराठवाड्यातला शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसैनिक आज काम करत असताना आपल्याला बघायला मिळतोय। उद्या निवडणुका येतील, निवडणुका जातील, एक माणूस निवडून येईल पडत, याही गोष्टीचा कधी शिवसेना प्रमुखांनी आणि पक्षप्रमुखांनी विचार केला नाही। तेव्हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो तुम्हाला आम्हाला आशीर्वाद दिलाय, तुमच्या माझ्यासाठी जे अहोरात्र धडपड करतायत, खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आपण भाग्यवान आहोत असं या राज्यातल्या सर्व पक्षांच्या आणि देशातल्या लोकांना असं वाटायचं की बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना संपली। या महाराष्ट्रातली सर्व पक्षाचे पुढारी एका बाजूला आले आणि एकट्या उद्धव साहेबांच्या जीवावर या महाराष्ट्रातली विधानसभा तुम्ही आम्ही लढवली आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमदार एकट्या उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रावरती निवडून आणून दिले। आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंचा वसा हे उद्धवसाहेब ठाकरे एका चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी राबवताना, वारसा राबवत असताना तुम्हाला आम्हाला बघायला मिळत आहेत। फक्त एक आहे की बाळासाहेब आणि उद्धवसाहेब दोघं 36 होते। बाळासाहेब एक आक्रमक अशा स्वरूपाचं नेतृत्व होतं, उद्धवसाहेब एक मवळ अशा स्वरूपाचं नेतृत्व आहे। याचा अर्थ तुम्ही आम्ही पदाधिकाऱ्यांनी असं समजू नये की आपलं काही झालं। बाळासाहेब डायरेक्ट दाबायचे, उद्धवसाहेब हसून दाबतात। तेव्हा ओळखून घेतलं पाहिजे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी उद्धव साहेबांचं हसणं कसं आहे आणि आपण त्या पद्धतीनं
पक्षप्रमुखांना अपेक्षित असणारं प्रामाणिकपणाने एक शिवसैनिक म्हणून काम करण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण केलं पाहिजे। जो काम करेल त्याच्या मागे पद वेगवेगळ्या स्वरूपाच्या सत्ता पाठीमागे येतील, आपण फक्त काम करत राहायचं, या भगव्याला बेईमान न होता प्रामाणिकपणाने आपण काम करत राहायचं। एवढं काम आपण करून उद्धव साहेबांना भक्कमपणाने पाठीमागे राहून साथ देण्याचं काम आपण करायचं। नशिबानं की या काळाच्या वाईट अशा राजकारणात उद्धव साहेबांच्या सारखा एक निर्मळ मनाचा, तुम्हाला मला ओळखणारा आणि सामान्याला जाणून काम करणारा राजकीय पक्षात हुडकून सुद्धा पुढारी कुठं आपल्याला सापडत नाही। हे सर्व पक्षाच्या लोकांनी आज मान्य केलं आहे आणि म्हणून एक तुमचं माझं नेतृत्व, एवढं चांगलं अशा स्वरूपाचं नेतृत्व या देशामध्ये, या नेतृत्वासाठी आपण वाटतं ते केलं, कितीही जर काम आपण केलं तर तेही आपल्याला कमी पडणार नाही आणि म्हणून या नेतृत्वाच्या विचाराच्या पाठीमागे आपण कायमस्वरूपी काम करत राहूया। एवढं त्या प्रसंगी बोलून आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।